बुवा सुंदर परफॉर्मन्स तुमचा आहे. तुम्हाला काही एवढं काही बोलण्याचा काही माझा विषय नाही, पण 2-3 मुद्दे खटकले आणि बुवा तुमचे तर 2 विषय म्हणजे असे खटकलेत. आता ग्रुप माका घ्यावचाच लागतेला, पण ठीक आहे. या ठिकाणी समीर तावडे यांच्याकडून 101 रुपयांचे बक्षीस आले, मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे सुनील वरक यांच्याकडून देखील 101 रुपयांचं बक्षीस आलंय. त्यांचे असं म्हणणं आहे की राज साहेबांवरती गजर घ्या, 100% पूर्ण करणार बघा फरमाईश. आणि कोण मगाशी इल्ले दंड होते ना, माझ्या भीमाच्या नावाचं हो. आम्ही बुवा कार्यक्रम करतो, पण आम्ही जबाबदारीने कार्यक्रम करतो आणि जबाबदारीने बोलतो, त्यामुळे आम्ही काहीतरी प्रसिद्ध असो बुवा. तुमच्या माहितीसाठी बुवा गजर तयार करते काय हो? ठीक हा. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल जगात आपल्याला आवाज आहे ना, पाया बघा पायाला हो आहे तर मानाने दिलदार हो. 35 मिनिटाचा कालावधी आहे, मी बघते वर्ण गायता. आहेत मानाने दिलदार हो एकच विचार, आहेत मानाने दिलदार हो एकच विचार. कोकणात रेल्वे धावली त्याचे दंडवत शिल्पकार, कोकणात रेल्वे धावली त्याचे दंडवत शिल्पकार. नावाप्रमाणे मधुकर राव गोड स्वभावाचा तो देव, नावाप्रमाणे मधुकर राव गोड स्वभावाचा ते देव. नाही केला कधी भेदभाव त्यांना विकास फक्त ठाव. मधुकर साहेब कीर्तिवान, मधुकर साहेब कीर्तिवान त्यांना करतो नमस्कार. मधुकर साहेब कीर्तिवान त्यांना करतो नमस्कार. कोकणात रेल्वे धावली त्यांचे दंडवत शिल्पकार. धन्यवाद बुवा, सुंदर. बुवाने सांगितलं की बुवा त्यांच्या मुखातून एक शब्द आला ना, येऊ दे ना, त्याचा काही विषय नाही. ते बोलले, लाईट गेली म्हणून सांगितलं बुवांनी की थोडा इफेक्ट द्या ना आवाजाला. बुवा अंघोळीचा विषय बोललो म्हणजे एकसारखे तेच विषय. म्हणजे काय झाला माहिती हा, ऐट सावकाराची बुवा तुमची आणि दुकान या चुरमुऱ्याचा झाला. आता राहिला विषय बुवा, कारण तिथे लेडीज वर्ग म्हणजे महिला वर्ग बुवा समोर आपले बसलेला असताना त्या फणसा बरको फणस कापे फणस ज्या बुवा भजनाच्या रूपाच्या माध्यमातून, रूपाच्या अभंगाच्या माध्यमातून ज्या बुवा फणसाची फुटियो उरी ह्या ज्या बोलूचा लागतात, त्या बुवाची आधी मी म्हणते विद्वत्ता नाही भजन करूची असं तोंडावर सांगते तू. बुवा मायबाप भजनी श्रोते हसतात म्हणून आपण कुठल्या तरी थराला जाऊन म्हणून भजनाची वाट लागली आहे. साक्षात उदाहरण ह्या बघा, साक्षात उदाहरण. अरे रूपाच्या अभंगाच्या माध्यमातून बुवा तुम्हाला मायबाप भजनी श्रोत्यांमध्ये ते माता भगिनी माझी आवशी बहिणी आणि बुवानी एक स्त्री अशी आहे. सोन्या माका लोके बुवांचं रुद्रावतार धारण करू लावू नको त्यांच्यासारखं. ऐकलं, बुवाने सांगितलं की बुवा बोलले की सुशांत बुवा नियम तोडता. बुवांचं वाक्य आहे. बुवा बोलले सुशांत बुवा काय नियम तोडला मला सांगा. आता तुम्ही माझ्या लेवलचे बुवा म्हटल्यानंतर अरे तुरे हा शब्द येतो, मी दिलगिरी व्यक्त करतो बुवा, त्याबद्दल काय नाही, पण हे नियम मी मोडतो. आता उद्या मला सांगा
ह्या 4 जणांचं तो माझं दर्शन कोकणी भजनी सितारे तुषार शिंदे आणि इकडे कोण आहे चॅनल हा तावडे भाऊ आमचे. ह्यांच्यातून जर उद्या एडिट तेवढं पॉईंट केलं आणि खोटी एक वळता तर केवढ्यात बारी पडली ती. निषेध नाही काय होऊ शकत बुवा. म्हणजे तुमच्याकडून मी प्रत्येक बारीक सांगितलंय. बोललोय त्या दिवशी बारी झाली आपली राजापूरला बारी झाली तेव्हा सांगितलं की बुवा हा फणसाचा जोक्स आहे तो भजनाच्या माध्यमात नको आणू. बोललोय मग काय बुवा हे भजन आहे. अरे भजन काय भजन बघा माझे परशुराम पांचाळ बुवा काय सांगतात. एकच पॉइंट बस आहे तो होय. भजन 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 नोवे रे फॅशन भजन नोवे रे फॅशन भजन नोवे रे फॅशन ताल न फुलफुला पकवाचा नोवे भेंड माझ्या ताल सुर नव्हे तुन भजन नोवे रे फॅशन. आज बुवा तुम्ही सरलास होय. बुवा तुम्हाला भजन मायबा भजनी श्रोत्यांकडनं पैसे येत आहेत म्हणून बुवा हे नको त्या टोकाला जाऊन इकडे तर सांगितलं राजकारण. बुवा राजकारणाचा विषय नको. आता राजकारण म्हटल्यानंतर बुवा आपल्या वयाचो म्हणजे 22, 24, 25 ह्या वयाचं मुलगो ते राजकारणात जाता. म्हणजे बुवा राजकारणाचे विषय सांगण्याचं एकच तात्पर्य माझ्या एवढं की 4 चौकात बसून आपली इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा या आमच्या हरिनामात येऊन बसून टाळ जरी वाजवलात तरी लोक मरेपर्यंत माऊली या नावाने ओळखतील. ही आमच्या हरिभजनाची ताकद बुवा. आपल्याकडे नवीनच भेटणार पण ज्या बुवा पुन्हा सांगते तुमका ज्या बुवा ग्रुपाच्या अभंगाच्या माध्यमातून मायबाप म्हणून मी सांगितलं सुरुवातीला की तिन्ही बुवांच्या वतीने मी ग्वाही दिली की हात जाणार नाही कानांवरती पण बुवा अक्षरशः बुवाने सांगितल्याप्रमाणे स्लीपर अपेक्षा नाही बुवा. बुवाने सांगितलं कुडाळ देवगड असा भेदभाव नाहीये बुवा. तुमका पण माहिती आहे देवगड म्हटल्यानंतर तर बारशात पण डबल बरी होता बरोबर ना. आणि हेच माझ्या कुडाळवासियांनी दाखवलं आज की वेळेला महत्व किती आहे. वेळेला तुम्ही बाऱ्या चालू केलात म्हणजे तुमका असा बुवा वाटला बुवांनी नियम पाळायला 35 मिनिटाच्या आत बुवांनी गजर माझ्याकडे दिला. त्याच्या नंतर 35 मिनिटाला तुम्हाला गजर द्यायचा ही पण मला कुठेतरी जबाबदारी आहे बरोबर ना. म्हणजे बुवाने काय सांगितलं पैसे योग लागले 100, 150, 200, 500 योग लागल्या बरोबर बुवानी ते 2 फॉरेनर आणल्याने सनी लिओननी म्हणता फनी लिओन बुवा हे आमका नको असले फॉरेनर. आमचं एकच गाव बुवा. नाव गाव काय नाही फक्त हरिनाम गाव. नाव गाव काय नाही फक्त हरिनाम गाव आणि हरिनाम गात वरती जाऊ. हाच वारसा आपण जपूया बुवा पंचरत्नांचा. ही अपेक्षा माझ्याकडनं भेटणार बुवा तुम्हाला 100%. पण ह्या गॅरंटी देऊ शकत नाही म्हणून सुरुवातीला भजनाच्या सांगितलं बुवा दायावरनं एकदा वासूर सोडल्यावर बघा शेपटी कशी कान वर करून गुंडारता तशी घट आमच्या माझ्या बुवाची झाली आहे. बुवा छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला पण माहिती पदरस्पर्शाने पावन झालेली भूमी बरोबर ना. छत्रपती शिवाजी महाराज एक कागद ठेवत नाही बुवा समोर. चला लागला चालेल. छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत. अरे असले का असाच पाहिजे. कविभूषण सांगून गेले काशी की गला जाती मथुरा में मस्जिद बसती अगर शिवाजी नाव होते तो सुन्नत सबकी होती झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिव मंदिरी. आज छत्रपती शिवाजी महाराज ताकद बघा काय बुवा. स्त्रीवरती बोलण्याची ताकद आपल्या आमच्यात पण आहे बुवा. पण आम्ही वेळेला मानतो कारण छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब असा नमाज पडायला बसलेला होता बुवा. औरंगजेब असा नमाज पडायला बसलेला होता तेवढ्यात त्याचा सहकारी आला आणि त्या औरंगजेबांना सांगतोय हुकूम देतोय. हुकूम काय हुकूम देतोय. अंघोळ घालू मी बुवांका मग तू येताना उठणं लाव. तुम्ही उठणं लावा मी पाणी ओततोय. पण बुवा आज त्यांनी भजन संस्कृती काय आहे ती जपली बुवा बघा. त्यांच्या पण ते पण बोलू शकतात कितपत बोलू शकतात तर माझा माका माहिती. पण बुवा भजन काय आहे ना हे त्यांनी दाखवलं. औरंगजेब असा नमाज पडायला बसलेला होता आणि त्याचा सहकारी येऊन सांगतोय औरंगजेबला येऊन सांगतोय अरे चिमटा छत्रपती शिवाजी महाराज का निधन हो गया आहे. म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय अशी त्याचा सहकारी औरंगजेबला खबर घेऊन येतोय. तेव्हाच औरंगजेब आपला मुलूक खाली ठेवतो आणि आभाळाकडे हात करून सांगतो या अल्लाह तेरा जन्नत के दरवाजे खोले रखना क्योंकि माँ बहन की इज्जत करने वाला शेर शिवा छत्रपती शिवाजी महाराज तेरे पास आ रहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद. अरे अंगात काटो आमका घोटियाची फांसाची गरज नाही.
ऐकलात बुवा? अरे छत्रपती कोणाला म्हणावे? 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्रामध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला जाणता राजा म्हणजे बुवा आपले छत्रपती आहेत. निष्कलंक जीवन जगायला शिकवणारा तारमंत्र म्हणजे बुवा छत्रपती आहेत. या राहिरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून या स्वराज्याची शपथ घेणारा जाणता राजा म्हणजे बुवा छत्रपती आहेत. बुवाने सांगितलं या महाराष्ट्रावरती वाईट नजर चालू झालेला अफजलखानाचा पतळा प्रतापगडाच्या पायथ्याशी काढणारा जाणता राजे म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. 450 वर्षाचा पारतंत्र्याचा दिवस बाजूला सारून 32 मन सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणारे जाणते राजे म्हणजे आपले छत्रपती आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. बुवा हे कलियुग आहे. बुवाने सांगितलं बुवा मोर नाचताना रडतोय, मोर नाचताना रडतोय, हंस आणि आमचे बुवा झोपतोय. वा प्यान संपा. अरे मोर मोर नाचताना रडतोय, हंस मरताना गातोय, जिवंत माणूस पाण्यात बुडतोय आणि मेलेला माणूस पाण्यात तरंगतोय. हे बुवा कलियुग आहे. बरोबर ना? आपण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय आपण या दुनियेत फुकट काय नाही या जगात बुवा. आपण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय आपल्या दुसरा श्वास घेतला म्हणजे येत नाही, घेता येत नाही. कारण परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली आहे. पण माणूस एक असोच प्राणी, 2 पायावर असो, ताट माने ना. बघा आम्हाला पण बुवा भारी वळवता येते. एकामेकात बोललं म्हणजे भजन या नाही ना, आपल्याला पण माहिती आहे. अरे आमची 45 बुवांची शाळा ही ऐकलात. भारी कुठून कुठे करावे म्हणून आम्ही प्रसिद्ध बुवा. म्हणजे गाणे म्हटलेच म्हणजे डबल बारी असा काय विषय नाही, गजर. बरोबर ना? परमेश्वराने या सृष्टीमध्ये माणूस निर्माण केला 2 पायार असं ताट उभा. बरोबर ना? आणि सृष्टीमध्ये 4 पायाचं फक्त हे प्राणी निर्माण केला. बघा बरोबर ना बुवा? माशाची ताकद त्याच्या शेपटेत आहे, खय पाण्यात. मगरीची ताकद बुवा देखील शेपटेत आहे, ती देखील पाण्यात आहे. हत्तीची ताकद त्याच्या सोंड्यात दिलेली आहे, गाढवाची ताकद त्याच्या पाठीत दिलेली आहे, घोड्याची ताकद त्याच्या टापांमध्ये दिलेली आहे. बरोबर? बैलाची ताकद त्याच्या पाठीत दिलेली आहे आणि माणूस एकमेव असो त्याची ताकद आहे मेंदवात दिलेली आहे. म्हणून तुमच्यासारख्या सांगते खय वापरू होई त्याचा भान हवा. बरोबर ना? बुवानी सांगितलं. बुवा एक तुम्ही सांगितलं, मला पण खटकलं ते. कसले डे डे बी बाबानो काय नाही. प्रॉमिस डे प्रॉमिस करायचं असेल तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची लायकी पण नाही आपली बुवा त्यांचं नाव घेण्याची. या पण तुमका सांगतोय मुळात चुकीचाच आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आम्ही तर बोलतो ना त्याचा नेमकं चुकीचाच हा. ऐकलास? माझ्या माहितीनुसार बुवा. कारण संतांनी जो वारसा दिलाय तो वारसा लोकांपर्यंत मायबा भजनी श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणतं असेल तर ते आपलं बुवाच आहे. म्हणून काय काही फणस सांगायचे नाही. बारकर म्हणता हात घातलोय आणि असे म्हणता घोटी एक वळले कांडा तुझ्या लागले घोटी यांका तुझ्या. हा रे बाबा विषय काय झाला तू का नेहरी एक खाईन बुवा मी. ऐकलास? पण आपलं तर विषय नाही त्यामुळे 35 मिनिटाचा कालावधी आहे. माझे राजसाहेब ठाकरे त्याचप्रमाणे बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती गजर बुवा फरमाईश आली आहे मला म्हणून घेतो. नाही तर माका काय बुवा. ऐकलास? हा आमचे लोके बुवांच्या पॅटर्न मध्ये माझ्या राजसाहेबांचं नाव राज बरोबर झाले हो वज्रामर त्यांना देईल शक्ती तो श्रीदेव कुणकेश्वर. वज्रामर गरिबांच्या रक्षणासाठी बांधिली मनसे सेना. मराठी मुलकासाठी बांधिली संघटना. जय भवानी शिवाजी.
जय भवानी शिवाजी दुम दुमला गजर जय भवानी शिवाजी दुम दुमला गजर त्यांना देईल शक्ती तो शिवदेव कुणकेश्वर माझ्या राजसाहेबांचं नाव नंतर बुवा तुमचं वाक्य की उद्या 14 फेब्रुवारी म्हटल्यानंतर व्हॅलेंटाईन डे बुवा व्हॅलेंटाईन डे वगैरे आमका काय नको पण 14 फेब्रुवारी म्हटल्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये बुवा अतिरेक्याने हल्ला केला तो म्हणजे पुलवामा अटॅक हे कुठेतरी बुवा आपण सांगितलं पाहिजे बरोबर ना बुवा आज माका बघा फरमाईश आली आहे 100% ती एक पूर्ण करतो आणि बुवा जास्त न काय बोलता गजराच्या माध्यमातून 100% आज पुलवामा अटॅक म्हटल्यानंतर बुवा त्या चालीवरती एक हिंदू हृदय सम्राट बघूया सुचता काय किल्ला मराठी मुलकाचा शिवरायांनी लढविला राजा रयतेचा वाली इतिहास घडविला शिवराया अवतरले महाराष्ट्राच्या भूमीवर ज्योती शिवराया अवतरले महाराष्ट्राच्या भूमीवर बाळासाहेब हे नाव जगी झाले हो अमर धर्म रक्षणासी बांधिली संघटना भगवा झेंडा घाली गेली स्थापन शिवसेना जय भवानी शिवाजी दुम दुमला गजर जय भवानी शिवाजी दुम दुमला गजर आई भवानीच्या चरणी बाळासाहेबांना द्यावे तुमच्या माघारी धावणी आज सुशांत हनयनी वाहे अश्रूंचा पूर आज सुशांत हनयनी वाहे अश्रूंचा पूर धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी सुंदर असा या ठिकाणी चालीवरती बुवा गजर सादर करण्याचा प्रयत्न करतो पण बुवा पुनश्व एकदा बुवा तुम्हाला सांगतो की वेळेला महत्व तुम्ही पण द्यायला शिका आणि हे जे 2-3 काही बुवा जे मुद्दे मांडलात ते तुमच्या चांगल्यासाठी म्हणजे मी एक तुमचं मोठं भावाप्रमाणे तुमका सांगते तसं बघितलं 2-2.5 वर्षांनी लहानच आहात पण एक तुमचं मोठं भाव म्हणून चांगलं सल्लो देते की माका तुमची गरज आहे ऐकला ह्यो संसार काहीतरी चालतं आज बुवा नवीनच असत फर्स्ट टाइम जोडीला नवीन आहे ऐकलात बुवा पण आज त्या पट्ट्यात बुवा म्हटल्यानंतर आमची दोघांचीच जोडी फिक्स आणि तो माझा धालवली तो अखिलेश फाळके हे आमची जोडी बुवा त्या साईडला फिक्स असते पण बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतो हे जे काही शब्द मगाशी तुम्ही सांगितलात फणसाचे हे बुवा ह्या भजनात नको हा जोक्स असेल तर जर माका मानत असेल भाव म्हणून तर तो कट मार त्या जोक्स वरती बाकी वेगळाच मार्गाने बारी नाही एवढाच बाकी बुवा काही तुम्हाला मी काय असं जास्त काय बोलणार नाही
पण एक सांगितलं बुवा, राजकारण म्हटल्यानंतर 25, 26, 27 वर्षाचा मुलगो राजकारणात म्हणतात साहेबांचा विजय असो. प्रचाराला फिरणार बुवा, वस्तुस्थिती बुवा आजची सांगतोय तुम्हाला. तो प्रचाराला फिरणार पण आरोग्य शिबिर लावणार, कुठे रक्तदान शिबिर, बरोबर ना. पण तोच पोरगो साहेबांचा विजय असणार पोरगा शिबिराला जाणार, रक्तदान शिबिराला 1 लिटर बाटली बुवा रक्ताची देऊन येणार. 1 लिटरची बाटली रक्ताची बुवा देऊन येतो. आणि तोच माणूस, तोच पोरगो घरी आल्यानंतर दिवसभर काबाड कष्ट करून इलेली आई वडील म्हणजे आऊस बापूस, त्या आई किंवा वडिला तो 1 बाटली रक्तदान शिबिरात जाऊन देऊन दिलेलो पोरगो आई घराकडे आईला नंतर बाप आपल्या लक्षात बुवा, बाप आपल्या दारात आल्यानंतर तो 1 तांबे पाणी देऊ शकत नाही बुवा त्यांना. पण तोच राजकारणाच्या जाऊन शिबिरात 1 बाटली रक्त देणारा पोरगा. आज मंडळी यात कुठेतरी बुवा गरज आहे सांगण्याची, बरोबर ना. ही वस्तुस्थिती बुवा आहे. हे कुठेतरी आपण भजनाच्या मार्फत कमवूया एवढंच आहे. नाहीतर माझे माता भगिनी म्हटल्यानंतर तुमच्यासाठी ऍडव्हाइस तर खूपच होत. मोठे होते आता कुडा येताना कितीतरी मोठे होते ऍडव्हर्टाईजला बॅनरा, फॅरन लवलीला गाव खूप चुकती पाहू. ती माझी आऊस काय हसता बदकडे फॅरन लवलीला गाव खूप सुरती पाहुणे. बुवा तुमच्यासारखे माझ्यासाठी काय मायबाप भजन तुमच्यासाठी माझ्यासाठी काय. इज गाडला गाव खुजली बघाव मेलाव खांजून. ही बुवा वास्तविकता आहे. पण आज 100% सुंदर प्रकारे बुवानी सांगितलंय. बुवा एवढंच सांगतो फक्त भजनी बुवांचं काम जे काय ते फक्त चांगल्या पद्धतीने मांडा. हीच आपली संस्कृती आहे. संस्कृती कुठेतरी जपण्याचा प्रयत्न करा बुवा. कारण पैसा चालतोय म्हणून पैशासाठी नको तर काहीतरी करेन तर ह्या बाबतीत बुवा नको. कारण माझ्या मुखात तरी अश्लीलता येणार नाही एवढी ती गॅरंटी देतो. आणि आज गजराला सुरुवात करतोय. नवीनच गजर आहे बुवा. तुझ्या रूपाचं चालणं पडलंय ना मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. काय बुवा त्या चाली. कारण तेव्हा देखील असले फालतू जोक्स नाही होते बुवा. कदम पांचाळ बुवाची जोडी काय ह्याच्यासाठी फिक्स होती आणि कशासाठी बुवा प्रसिद्ध होती या गजराच्या माध्यमातून ऐका. हरिनामाचा वर्षा जपून पुढं जाऊ द्या. कदम पांचाळ पाटील मोरिये कोकगर आठवू द्या. कदम पांचाळ पाटील मोरिये कोकगर आठवू द्या. आम्हा आठवू द्या, 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 आम्हा आठवू द्या. हरिनामाचा वारसा जपून पुढं जाऊ द्या. कदम पांचाळ पाटील मोरिये कोकगर आठवू द्या. सांभाळून घ्या बुवा. येता जरा ट्राय केला काल. अरे गावात रत्न थोर झालं कोकण कला भूषण. अरे गावात रत्न थोर झालं. बुवाने सांगितलं अरे गाव म्हटल्यानंतर अरेच्या नाट्यावरती बुवा, बरोबर ना. अरे चौकामध्ये आमचे चंद्रकांत कदम बुवा कैलासवासी वैकुंठवासी चंद्रकांत कदम बुवा यांचं स्मारक झाले. वो अतिशय सुंदर तुम्ही सांगितलात. आमच्या नशिबात हे म्हाळ, बरोबर ना. हा अरे गावात रत्न थोर झालं कोकण कला भूषण. कदम पांचाळ जोडी ठरली आज जगी महान. कदम पांचाळ जोडी ठरली
हेच बुवा त्यांनी कमवलं नाही का. आज कदम पांचाळ बुवा म्हटल्यानंतर या आमच्या कणकवलीला तेव्हा वारी झाली. हे मायबाप माझे 80 85 वयाचे बुवा आज मायबाप भजनी श्रोते आहेत. त्यांना ती वारी माहिती असेल, कारण पांचाळ बुवा कदम बुवांच्या नावाची फोड कशी करायची. कवडीतला दमडीतला असले फणसाचे जोक्स कधी आणले नाही त्यांनी. घोटीये कधी असे कुळून भजनाचं विल्हेवाट त्यांनी लावलेली नाही. तो कसा थांबवला माझ्या बुवा हो. हे आमच्या नांदुसकर बुवांना तुम्ही कसा आंघोळीचा सांगला. प्रत्येक शब्दात आंघोळ होती. आज एका नाव घातलं असते पण ती 35 मिनिटांना आता अवतार माझा त्याका माहिती सुशांत होईल काय लेवलचा होतो. ऐकलं. त्यामुळे आज पांचाळ बुवा कदम बुवांना सांगायचे कवडीतला दमडीतला मडक्यातला बोला हुआ तुझं भाषण नको हे भजन दाव आम्हाला. हे जोक्स होते तेव्हा. कदम बुवा पांचाळ बुवांना काय उलट फिरवायचे बघा. नावाची फोड बघा. कवडी लक्ष्मी दमडी भावानी मडक धरणी माता जा जा बंद कर आता तुझी सुताराची गाता. हे तेव्हाचे जोक्स होते बोनाय का. हा काय म्हणतो बघा. कदम पांचाळ जोडी ठरली आज जगी मान. परशुरामाचं कोकण दर्शन जगाशी सांगू द्या. परशुरामाचं कोकण दर्शन जगाशी सांगू द्या. हे कदम पांचाळ कमल सूत देवीला सपाटील संगीत रत्न झाले. कमल सूत देवीला सपाटील संगीत रत्न झाले. आजच्या भजन रत्नांनी हरिनामेया मन मांडिले. बघा कमल सूत पदवी नाही बाबा कोणाला भेटणार. जनो काम देणू ध्वजा करे होते काय. भाऊ सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. आयुष्य आहे आपलं. या आयुष्यात नाव कमवण्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य झिजवावं लागतं. आणि बुवा सांगण्याचं तात्पर्य म्हणजे नाव हलवूसाठी सेकंद कापी आहे. म्हणून काय म्हणतोय बघा. आजच्या भजन रत्नांनी या हरिनामात बुवा तलवारी काय गॉगल किती लेडीज बाईचा झंगाट एक बुवा. हा आजच्या भजन रत्नांनी हरिनामेया मान मांडले. चिंतामणींचा हडताल आम्हा भजनी गाऊ द्या. चिंतामणींचा हडताल आम्हा भजनी गाऊ द्या. भजनाचा पठ्ठा राखीला का शिरामान. मालवण कट्टा भजनाचा पट्टा राखीला का शिरामान. पहाडी आवाजाचे बादशाह होते उपकर बुवा महान. पहाडी आवाजाचे बादशाह होते उपकर बुवा महान. हो बघा पंचरत्न आपली पंचरत्न बुवांनी आठवण करून दिली 100% त्या गजराच्या माध्यमातून. बघा परशुराम पांचाळ माझे काय आहेत बघा. गुलाब राजा ये गुलाब राजा बसून सिंहासनी सांगतो ऐका. क्षणभंगुर हे जीवन आपलं कुणी भांडू नका.
असं पाटील बुवा हे भोळा भोळा गे माझा हरी भोळा माझा हरी भोळा माझा हरी भोळा माझा हरी भोळा माझा हरी कैलासवासी चंद्रकांत कदम सकल्या नकल्या यसल्या सुसल्या चला सकल्या नकल्या यसल्या सुसल्या चला आज धरूया चोरा असोच सोडायचो नाय यशोदेच्या पोरा असोच सोडायचो नाय यशोदेच्या पोरा दुष्कराच्या पोरात खांडेकराच्या पोरात पुन्हा शो एकदा बघा आपले कदम बुवा हे देवा तुझ्या दरबारी रे आहे का न्यायनी त्यानंतर खोपकर बुवा मी खोपकर भजनाचा राजा वावा रे वावा ओ वावा हे वावा वावा आश्रम बुवा बघा गणेश चतुर्थी म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या मोबाईलवरती स्टेटसला लागणारं गाणं म्हणजे महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण चिकून संगमेश्वर पुढे लागणारा काय ती शब्द रचना बरोबर ना त्यानंतर कृष्ण पवार बुवा चला ढोलकी दुर्गा माते आई भवानी दुर्गा माते दया तुझी रे भवभय चिंतारी भवभय चिंतारी अंबे आलो तुझ्या दरबारी हे आमची पंचरत्न होती बघा पहाडी आवाजाचे बादशाह होते खोपकर बुवा महान सांगू द्या अर्जुन तावण्या बुवा मान जना आम्हा सांगू द्या बघा गजराची या ठिकाणी शेवटचं चरण आहे गजराची सांगता करतोय बघा हरिनामात आज रंगले झाली प्रसिद्ध तिरलोट खाडी
झाली प्रसिद्ध तिरलोट खाडी. बघा बुवा, त्याच्याकडे बुवा भजन आहे. आज सुंदर प्रकारे तुमचं पण देखील भजन, आज बुवांचं देखील भजन आहे. पण बुवा जे मुद्दे तुमचे खटकले त्यावरती फक्त बुवा बोलण्याचा प्रयत्न केला. आता बुवा 100% अर्थाचा अनर्थ करणार आणि काहीतरी उलटा पालटा मायबा भजनी श्रोत्यांमध्ये निर्माण करणार. असू दे, ठीक आहे. हरिनामात आज रंगले झाली प्रसिद्ध तिरलोट काळी. अमर झाले रत्न तोरते बुवा जयराम घाडी. ओ अमर झाले रत्न तोरते बुवा जयराम घाडी. सारे बुवा राहू द्या, सुशांत बुवाच्या हृदयी आज सारे बुवा राहू द्या. हरिनामाचा वारसा पुढ पुढ जाऊ द्या. हरिनामाचा वारसा पुढ जाऊ द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दर्शन परब आमचे परमित्र या ठिकाणी युट्यूब चॅनलचे सर्व या आताच्या गजरासाठी बुवा 101 रुपयांचं बक्षीस आले बुवा. हीच आमची पोच पावते. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी. 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 जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी. 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 हे नारायण सत्य नारायण परम पूजा भक्तजना. हे नारायण देवा नारायण संपळ पुण्या भक्तजना. सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमो